लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आजोबांनी नैनाची बाजू घेत म्हटलेलं आहे की तिच्यावरचा गुन्हा आणखीन सिद्ध नाही झालेला, त्यामुळे आपण तिच्यावरती आरोप नाही करू शकत. आणि यावरती कला ही मान्य करते की जेव्हा राहुलकडे रिसिप्ट सापडली तेव्हा आपण डायरेक्टली त्याच्यावरती कसलेच आरोप नाही केले तर नैनावरतीही नाही करू शकत. त्यानंतर सगळेच जण म्हणतात की आपल्याला याची पूर्ण खात्री करून घ्यावी लागेल की हे कोणी केलेलं आहे आणि हे आपल्याच घरातनं कुणीतरी केलेलं आहे याचं हे नक्की झालेलं आहे. कारण डायमंड जे आहे ते आपल्या घरात सापडलेले आहेत, पण नक्की खात्री केल्याशिवाय कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे. जसं राहुलकडे रिसिप्ट सापडली तेव्हा आपण त्याला काहीच बोललं नाही. यावरती जी रोहिणी असते तिला टेन्शन येतं, कारण हा सगळा डाव तिच्या मुलावरती उलटा पडत असतो आणि ती विचार करते की कलावरती लक्ष ठेवेल. इकडे कला तिच्या आईला सांगत असते की जो अद्वैत आहे त्याच्यावरती जे आरोप झाले त्याच्यामुळं तो खूप चांगला माणूस आहे, त्यामुळे तो कोणाला काही म्हणत नाही, परंतु मला या सगळ्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि शोधलं पाहिजे की हे नेमकं कोण केलेलं आहे. आणि मला नैनाताईची खूप काळजी वाटत आहे की ही कुठल्या मार्गाला जात आहे. हे सगळं जेव्हा रोहिणी ऐकते तेव्हा जास्त टेन्शन येतं, कारण कलानी सांगितलेलं असतं की ती काहीही झालं तरी हे शोधून काढेल. इकडे जेव्हा अद्वैत फोनवर बोलत असतो तेव्हा रोहिणी मुद्दाम तिच्याकडे जाऊन म्हणते की मला असं वाटतं की आपल्या ऑफिसमधल्या कोणीतरी केलेलं आहे, कारण घरातलं कोणीतरी का करेल, कोणीतरी गरजू असेल त्याने केलं असेल. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की कोणीतरी गरजूनी हे काम केलंय असं मला वाटत नाही आणि हे घरातल्या बाहेरच्यांनी किंवा घरातल्यांनी कोणीही केलं असेल तर मी शोधून काढेल. इकडे कलाची आई आणि कला गप्पा मारत असताना अद्वैत येतो आणि कलाची आई त्यांची माफी मागते आणि म्हणते की नैनानी हे सगळं काय केलंय माहिती नाही, मला माफ करा. त्यावर अद्वैत म्हणतो की आपल्याला आणखी माहीत नाही की नैनानी हे केलंय की नाही. त्यानंतर तिची आई तिथून निघून जाते आणि इकडे कला अद्वैतला म्हणते की भलेही तू तुझ्या भावाला म्हटलेलं होतं की त्यांनी काही केलेलं नाही, पण मी नैनाच्या बाबतीत असं काहीही करणार नाही. जर ती चुकीची असेल तर मी तिला शिक्षा नक्की मिळवून देईन. इकडे रोहिणी येते आणि राहुल गेम खेळत असतो, त्याला म्हणते की तू गेम खेळत बसण्यापेक्षा आपल्या जो आयुष्याचा गेम होत आहे त्याकडे लक्ष दे. त्यावर तो म्हणतो की याआधीही मी किती सारे घोटाळे केले, 8 लाखाचा गफला केला, पण तो आत्तापर्यंत कोणालाही समजलेलं नाही. तर असे बरेचसे फ्रॉड मी केलेले आहेत, पण त्याची कानोकान खबर कोणाला लागू दिली नाही, तर यानंतरही होणार नाही. तू आत्ताच पाहिलं ना मी कसं सगळं जे आहे नैनावरती फिरून टाकलं ते. आणि तेवढ्यात तिथे नैना येते, पण तिने त्यांचं बोलणं ऐकलेलं नसतं आणि ती तिथे बसून राहुलला सांगत असते की मी काहीच केलेलं नाही आणि तू आत्तापर्यंत माझी कधीच साईड घेतली नाही, पण पहिल्यांदा माझी साईड घेतली. आणि त्याला थँक्यू म्हणून त्याच्या गळ्याला पडून ढसाढसा रडते. त्यावरती राहुलला बरं वाटतं की त्याचा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल होत आहे. इकडे कलाची आई घरात बसलेली असताना कला तिथे येते आणि तिला आंब्याच्या कुल्फीबद्दल मागणी करते. काही दिवसांपूर्वी जेव्हा कुल्फी बनवलेली असताना तिच्या सेन्सिटिव्ह दातांमुळे ती खाऊ शकलेली नसते आणि तिने आता सेन्सोडाईन टूथपेस्ट वापरायला सुरुवात केलेली असते, त्यामुळे तिचं सगळं कमी झालेलं असतं आणि ती तिच्यासाठी आणि तिच्या आईसाठी असे मिळून 2 सेन्सोडाईनचे टूथपेस्ट घेऊन आलेली असते आणि तिला आंबा कुल्फी खाता येते. इकडे कला आणि अद्वैत गाडीने जो त्यांचा काउन्सिलर आहे त्यांच्याकडे जात असतात आणि जातानाच रस्त्यात गाडीच्या सिग्नलला थांबलेली असताना एक गजरेवाली येते. कलाला तो गजरा घ्यायचा असतो, परंतु तिला जुना इन्सिडेंट आठवतो जेव्हा अद्वैतने गजरा घेतलेला असतो, पण तो जो आहे तो गणपतीच्या चरणी वाहिलेला असतो तिला न देता. त्यामुळे ती गजरा घेण्याचं टाळते, पण अद्वैत मागचा आठवतो की कशामुळे हिचा मूड ऑफ झाला आहे आणि ही गजरा घेत नाहीये आणि त्याला आठवतं की मागच्या वेळेस काय झालं होतं, म्हणजे ती अपेक्षा करत होती गजऱ्याची आणि मी दिला नव्हता हे त्याच्या लक्षात येतं आणि ते गजरेवाल्या बाईला बोलवतो आणि म्हणतो की एक गजरा द्या आणि तिच्या हातात दिला तर ती चिडेल, म्हणून तो गजरा तो तिच्या डायरेक्टली जो केस आहे त्यांच्यामध्ये माळतो. हे पाहून कलाला आश्चर्यच वाटतं, कारण अद्वैत असं काही करेल हे त्याला माहिती नसतं आणि तिला कळतं की तिच्या मनातलं अद्वैतला आता समजायला लागलेलं आहे आणि तिला खूप छान वाटतं. आणि तेवढ्यातच सिग्नल सुटतो आणि त्यांची गाडी तिथून निघून जाते. सिग्नल झाल्यानंतर ते काउन्सिलरच्या ऑफिसमध्ये पोहोचतात आणि काउन्सिलरच्या ऑफिसमध्ये
तो जो काउन्सलर असतो तो गाणे गुणगुणत असतो खाली बसून. ते त्या काउन्सलरला शोधतात आणि मग त्याला गप्पा मारायला लागतात. त्यांना या काउन्सलरला सध्या सांगायचं असतं की आमच्या घरात खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत, तर यावेळेस जे आहे जे टेस्ट ते घेत असतात त्या त्यांना अवॉइड करायच्या असतात. पण त्या दोघांनाही समजत नसतं की त्यांना कसं सांगायचं, कारण तो काउन्सलर खूप चांगल्या मूडमध्ये असतो आणि गाणे गुणगुणत असतो. तर ते दोघेही म्हणतात की आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमच्यात फक्त वादच होतात, पण तो सांगायचा प्रयत्न करत असतो की तुमच्या दोघात संवाद होतो. त्यानंतर ते दोघंही म्हणतात की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, पण ते टाळत असतात, मी बोलू की मी बोलू. त्यावर तो सांगतो की तुम्ही दोघेही बोला. आणि त्यानंतर ते एकदमच बोलतात की यावेळेसची टेस्ट जी आहे ती आम्हाला अवॉइड करायची आहे, कारण आमच्याकडे खूप जास्त इम्पॉर्टंट कामे आहेत. आणि हे पाहून दोघंही एकदाच बोलत आहेत हे पाहून काउन्सलरलाही खूप जास्त शॉक भेटतो, कारण त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असते. लवकरच काय होईल पुढच्या भागात बघायला विसरू नका.